एक डाव हरला तरी त्यात काय एवढा, एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, कुणीतरी जिंकलं ना हेही नशे का थोडा. संधी मिळेल तुलाही, संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. सूर्य रोज उगवतो त्याच नव्या तेजानं, सूर्य रोज उगवतो त्याच नव्या तेजानं, सूर्य मावळतीला जातो रोजच्याच नेमानं. अरे येणे जाणे रीतच इथली, येणे जाणे रीतच इथली, हे तू विसरू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे, उठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे. अरे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे, नाही नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, सामर्थ्य हातात जर, स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल. विजय तुझाच असेल, अरे विजय तुझाच असेल, तेव्हा मागे वळून पाहू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. होय मित्र नमस्कार, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टर माइंड करिअर अकॅडमीच्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे. आज आपण एक खास विषय शिकणार आहोत. एका विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक शिकणार आहोत. तो विषय कोणता, तो घटक कोणता हे शिकायला सुरुवात करायच्या अगोदर, सांगायच्या अगोदर, हा विषय आणि हा घटक कोणत्या लेवलने शिकणार आहोत, कुठल्या हेतूने शिकणार आहोत हे समजणं महत्त्वाचं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट असो नाहीतर स्टेट गव्हर्नमेंट असो, काय केंद्र सरकार असो नाहीतर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार असो, या दोन्ही सरकारच्या गट क आणि गट ड ची कुठलीही परीक्षा असू द्या, म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डी ची कुठलीही परीक्षा असू द्या, म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4 म्हणजेच क्लास 3 आणि क्लास 4 ची कुठल्याही परीक्षेची तुम्हाला तयारी करायची असेल किंवा क्लास 2 क्लास 1 ची तयारी करायची, मात्र त्याची बेसिक म्हणून, त्याचा बेसिक कोर्स, त्याची बेसिक तयारी म्हणून आज आपल्याला एक विशेष विषय शिकायला सुरुवात करायची. आणि तो विषय कुठला तर अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. या विषयाचा कोर्स आपण आजपासून लॉन्च करत आहोत, सुरू करत आहोत. या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे? या कोर्समध्ये पहिल्यांदा अर्थशास्त्र या विषयाचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती हा पहिला टॉपिक. यानंतर या विषयामध्ये, या क्षेत्रामध्ये अनेक अर्थतज्ञांनी, अर्थशास्त्रज्ञांनी जे संशोधन केलंय, त्यांचं मौल्यवान योगदान दिलंय, त्यांचं ते योगदान आपल्याला पाहायचंय. यानंतर मग आपण अर्थशास्त्राचे प्रकार समजून घेणार, अर्थव्यवस्थेचे प्रकार समजून घेणार, भारताच्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य समजून घेणार आणि मग पुढे आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना हा टॉपिक पाहायला सुरुवात करणार. यामध्ये मग भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील आर्थिक नियोजनाचा प्रवास समजून घेणार, आर्थिक नियोजन म्हणजे काय हे समजून घेणार. यानंतर भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील आर्थिक नियोजनाचा प्रवासही त्यामध्ये पाहणार. मग यामध्ये अनेक वेगळ्या योजना आहेत, अनेक वेगळ्या अर्थतज्ञांचं कार्य आहे. यानंतर पुढे जाऊन मग आपल्याला भारतानं कुठल्या देशाकडून नियोजनाची संकल्पना स्वीकारली, भारताचं आर्थिक वर्ष, भारताचं महसूल वर्ष, भारताचा महसूल दिन, याचबरोबर नियोजन आयोग, नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि मग सर्वच्या सर्व पंचवार्षिक योजना अत्यंत डिटेलमध्ये पाहणार आहोत, अत्यंत डीपमध्ये आणि अतिशय सुंदररित्या, अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने हा कोर्स आपण सुरू केलेला आहे. हा कोर्स तुम्हाला जॉईन करण्यासाठी विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं. या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या ॲपची पण आणि आपल्या या अर्थशास्त्र विषयाच्या कोर्सची लिंक सुद्धा तुम्हाला देतो. म्हणजे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या कोर्सच्या लिंकवर क्लिक केलं की डायरेक्ट अर्थशास्त्र या कोर्समध्ये जाल.
आणि हा कोर्स एवढा व्यापक, सखोल आणि अत्यंत परफेक्ट असणारा हा कोर्स हा कसा असणार आहे ह्या लेक्चरमध्येच तुम्हाला लक्षात येणार आहे, की ज्याच्यामध्ये डिजिटल बोर्डचा परफेक्टरित्या वापर असणार आहे, ज्याच्यामध्ये सखोल माहिती असणार आहे. ही माहिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत प्रेझेंट करण्यासाठी परमेश्वरानं माझी नेमणूक केली. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे. आणि अशा प्रकारचा अर्थशास्त्राचा 6 महिने कालावधी असणारा कोर्स मी कुठल्याही नफ्याच्या पैशाच्या अपेक्षेविना फक्त या कोर्ससाठीचा जो प्रोसेसिंग फी आहे, प्रोसेसिंग खर्च आहे तेवढा, म्हणजे फक्त 100 रुपये फी मध्ये हा 6 महिने कालावधी असणारा कोर्स तुमच्यासाठी मी सुरू करत आहे. चला तर सुरू करूया. आज अर्थशास्त्र हा विषय वर्ग 3 वर्ग 4 म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, पोलीस भरती, लिपिक, टंकलेखक, आर्मी, नेव्ही, स्टाफ सिलेक्शन अशा सर्व क्लास 3 क्लास 4च्या सर्व प्रकारच्या परीक्षांच्या परफेक्ट तयारीसाठी अत्यंत उपयुक्त. ओके, मग अर्थशास्त्र हा विषय शिकायला सुरुवात करत असताना पहिली गोष्ट आपल्याला अर्थशास्त्राचा अर्थ समजून घ्यायचा. मराठीमध्ये आपण पाहिलं तर अर्थ आणि शास्त्र, अर्थ पैशाला आपण अर्थ म्हणतो, संपत्तीला आपण अर्थ म्हणतो, आणि म्हणून या शब्दशः मराठी शब्दाचा अर्थ होतो पैशाचे शास्त्र, संपत्तीचे शास्त्र. बरं, मग आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक्स असे म्हणतात. इकॉनॉमिक्स. बर, इकॉनॉमिक्स हा जो शब्द आहे हा ग्रीक भाषेतील शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. पहा, मग हा आयकॉनॉमिक्स अशा या आयकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून तयार झाला. आणि या आयकॉनॉमिया या ग्रीक शब्दाचा अर्थ काय होतो? या ग्रीक शब्दाचा अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन. कौटुंबिक व्यवस्थापन अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. आयकॉनॉमिया असा जो ग्रीक शब्द आहे याचा अर्थ आहे हाऊस मॅनेजमेंट, म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन. आणि हा ग्रीक शब्द आहे आणि याच ग्रीक शब्दापासून इकॉनॉमिक्स असा इंग्रजी शब्द तयार झालाय, ज्याला आपण मराठीमध्ये अर्थशास्त्र म्हणतो. झालं. अशा रीतीनं इंग्रजी इकॉनॉमिक्स आणि मराठी अर्थशास्त्र या दोनही शब्दांचं शब्दशः काय अर्थ तयार होतात, कसे होतात हे आपण पाहिलं. आता हाच अर्थ पाहत असताना थोडासा पुढे प्रवास करत जायचा आपल्याला. मग याच्यामध्ये आपल्याला पॉल सॅम्युएल्सन यांनी सांगितलेला अर्थ सुद्धा पाहायचा. अर्थशास्त्र हे इतिहास, राज्यशास्त्र या विषयांप्रमाणेच सामाजिक शास्त्र आहे, सोशियल सायन्स आहे. बर, मग काय तर हा पॉल सॅम्युएल्सन अर्थशास्त्राला फक्त सामाजिक शास्त्रच म्हणत नाही, तर तो अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी म्हणतो. कोणत्या विषयाला सामाजिक शास्त्राची राणी म्हणतात? द क्वीन ऑफ सोशल सायन्सेस इट इज अँड इकॉनॉमिक्स. तर का म्हणायचं क्वीन, का म्हणायचं सामाजिक शास्त्राची राणी? तर पॉल सॅम्युएल्सननेच याचं स्पष्टीकरण दिलंय. तो म्हणतो की कुठलाही व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामधून तो जेव्हा अर्थ पैसा कमवून आणतो तर तो घरामध्ये गेल्यानंतर घरातील स्त्रीकडे देतो, आणि मग घरामध्ये जे काही सगळं घर चालवायचं ती घरातील ती स्त्रीच करत असते. आणि म्हणून अशाच प्रकारचा हा विषय आहे. म्हणून सॅम्युएल्सनने अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी असं म्हटलंय. बर, याचा हा अर्थ पाहिल्यानंतर आता आपण जाऊया विष्णुगुप्तांकडे. विष्णुगुप्त, ज्याला त्यांच्या वडिलांवरच्या नावावरून चणक या नावावरून चाणक्य असं सुद्धा म्हणतात. राजकारणामध्ये अत्यंत बुद्धिवंत, अत्यंत कुटील म्हणून कौटिल्य असं सुद्धा म्हणतात. इसवी सन पूर्व काळातली घटना आहे. ज्याच्या बुद्धीच्या, ज्याच्या तीव्र
बुद्धीच्या जोरावर, मार्गदर्शनाच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्यानं आपलं मौर्य साम्राज्य निर्माण केलं. अशा या मौर्य साम्राज्याचे पहिले प्रधानमंत्री म्हणजे हे विष्णुगुप्त चाणक्य. आणि यांनाच आपण प्रथम अर्थतज्ञ म्हणतो किंवा आद्य अर्थतज्ञ असे म्हणतो. आद्य म्हणजे पहिले. तर यांनी अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थशास्त्र नावाचा तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा आढावा घेणारा हा ग्रंथ आहे. आणि अशा रीतीनं या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचा अर्थ सांगितलाय की संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र. चाणक्यांनी, विष्णुगुप्तांनी अर्थशास्त्राचा अर्थ काय सांगितलेला आहे तर संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन म्हणजे अर्थशास्त्र होय. चला, प्रथम अर्थतज्ञ, प्रथम म्हणजेच आद्य अर्थतज्ञ विष्णुगुप्तांचं मत पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ स्कॉटिश अर्थतज्ञ आहेत. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ म्हटलं तर ते अजून उपयुक्त दिसेल. यांना सनातनी अर्थशास्त्रज्ञ असंही म्हटलं गेले. स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ यांनाच आपण अर्थशास्त्राचे जनक असेही म्हणतो. अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? ॲडम स्मिथ यांना म्हणतात. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांनाच आधुनिक अर्थशास्त्राचे जनक सुद्धा म्हणतात. मग यांनी 1776 मध्ये एक ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिलाय? ग्रंथ लिहिला वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन असा ग्रंथ लिहिलाय. म्हणजे राष्ट्राची संपत्ती, ज्याला मराठी ट्रान्सलेशन केलं तर राष्ट्राची संपत्ती असा त्याचा अर्थ होतो. हे पुस्तक लिहिलं, हा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये, याच पुस्तकामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या सांगितलेली आहे. काय? राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र. संपत्तीचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असं ॲडम स्मिथ म्हणतात. राष्ट्राच्या संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र असा ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राचा अर्थ सांगितलाय, अर्थशास्त्राची व्याख्या सांगितली. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांची व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांचा अर्थ पाहिला. यांनी 1890 रोजी एक पुस्तक लिहिले आणि हे पुस्तक आत्ताच्या माडाच्या परीक्षेला आलं होतं बघा. प्रश्न आला होता, अर्थशास्त्राची मूलतत्वे. अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ आल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थशास्त्राचा अर्थ सांगितलेला आहे. काय? मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. मानवाच्या कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या आहे अर्थशास्त्राची. कोणी मांडली? आल्फ्रेड मार्शल, नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ, ज्याने 1890 म्हणजे 19व्या शतकाच्या शेवटी अर्थशास्त्राची मूलतत्वे नावाचा ग्रंथ प्रकाशित केलाय, लिहिलाय. याच्यानंतर अजून काही मतं आपल्याला समजून घ्यायची आहेत. त्याच्याशिवाय अर्थशास्त्र या विषयाची पार्श्वभूमी परिपूर्ण होणार नाही. आणि या पार्श्वभूमीवर डायरेक्ट प्रश्न आलेले. यामध्ये आता लिओनेल रॉबिन्स याने 1932 रोजी एक ग्रंथ प्रकाशित केलाय. कोणता ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राचे स्वरूप. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व. अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व अशा रीतीने या ग्रंथाचं नाव आहे. 1932 मध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये लिहिलेला, यानं प्रकाशित केलेला हा ग्रंथ. याच्यानंतर आता आपण पाहिलं की अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांना म्हणतात. अगदी सेम असाच प्रकारचा प्रश्न होता, हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर नॉर्मन बोरलॉग यांना म्हणतात. मात्र तुम्हाला भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण असा जर प्रश्न आला तर SM स्वामीनाथन. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर स्वामीनाथन. अगदी तसंच अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ हे जागतिक
मात्र भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत दादाभाई नौरोजी. ब्रिटिश कालखंडामध्ये ब्रिटिश आपल्या देशाचं कसं शोषण करताय त्याचं शास्त्रशुद्ध संशोधन केलंय दादाभाईंनी आणि त्यांनी समाजासमोर सरकारसमोर आकडेवारीसह अत्यंत अचूकरित्या मांडणी सुद्धा केलेली आहे. त्यावेळेसचा दरडोई रोजगार काय पडत होता, राष्ट्रीय उत्पन्न काय होत होतं या सगळ्याची मांडणी दादाभाई नौरोजींनी केली. म्हणून तर त्यांचा आर्थिक निस्तारणाचा सिद्धांत, लुटीचा सिद्धांत ज्याला ड्रेन थेअरी म्हणतात तो सुद्धा प्रसिद्ध आहे, माहिती असायला पाहिजे. त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, इंडियन इकॉनॉमिक्स अशा प्रकारचा लेखन केलेलं आहे आणि यांच्यासाठी सुद्धा रानडेंनी भारतीय अर्थशास्त्राचा पाया घातला असंही म्हटलं जातं. ओके, रानडेंबद्दलची माहिती झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायची अमर्त्य सेन यांच्याबद्दलची. अमर्त्य सेन म्हणजे काय तर अमर्त्य सेन म्हणजे कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक. कल्याणकारी अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर अमर्त्य सेन यांना म्हणतात. याचबरोबर मानवी विकास निर्देशांकाचे जनक कोणाला म्हणतात, मानवी विकास निर्देशांकाचे जनक सुद्धा अमर्त्य सेन यांना म्हणतात. यांच्या अर्थशास्त्रातल्या मौल्यवान योगदानामुळेच यांना 1998 साली अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं. याचबरोबर दुसऱ्याच वर्षी 1999 रोजी भारत सरकारनं भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित केलं. अजून एक सांगतो भारतीय अर्थतज्ञाबद्दल आत्ताचे 2019 साली आर्थिक विज्ञानातील प्रचंड संशोधनाबद्दल अभिजित बॅनर्जी यांना सुद्धा नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि आपल्या देशासाठी घोषणावह गोष्ट आहे. आता याच्या पुढे आपण हे जे नोबेल पाहतोय अर्थशास्त्राचे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की स्वीडनचा संशोधक आहे अल्फ्रेड नोबेल, याच्या सन्मानार्थ याच्या स्मृतिवित्यर्थ दिला जाणारा हा नोबेल पुरस्कार. बरं 1969 साली 1969 साली अल्फ्रेड नोबेलच्याच सन्मानार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेनं अर्थशास्त्रात मौल्यवान योगदान देणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा व्यक्तींसाठी नोबेल पुरस्कार सुरू केला. मग पहिला अर्थशास्त्राचा नोबेल कुणाला मिळाला हेही माहिती असायला पाहिजे. पहिला अर्थशास्त्राचा नोबेल नॉर्वे या देशाचा अर्थशास्त्रज्ञ आहे. काय नाव त्याचं तर त्याचं नाव आपण शॉर्ट मध्ये अनेक ठिकाणी फिश असं म्हटलेलं आहे. फिश किंवा रग्नार फिश असं त्याचं नाव आहे, रग्नार फिश. याचबरोबर याच वर्षी नेदरलँडच्या यान टिम्बरलँड याला सुद्धा नोबेल पुरस्कारानं सन्मानित केले. म्हणजे पहिल्याच वर्षी नॉर्वे आणि नेदरलँडच्या अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील मौल्यवान योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित केले. अशा रीतीनं अर्थशास्त्राच्या नोबेल बद्दलची सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. चला पुढे जाऊया. आता या अर्थशास्त्राची बेसिक माहिती पाहिली, अर्थशास्त्रावर केलेले संशोधन, अर्थशास्त्राचा अर्थ पाहिला. यानंतर अर्थशास्त्राचे दोन मूलभूत जे प्रकार आहेत ते माहिती असायला पाहिजे. आता जो रग्नार फिश नावाचा अर्थशास्त्रज्ञ पाहिला त्या फिशनच
अर्थशास्त्राचे दोन मूलभूत प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा आहे समग्र अर्थशास्त्र. यांना संशोधकांनी अनेक वेगळे वेगळे नावं दिलेले आहेत. अंशलक्षी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म, त्यालाच म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि दुसरा प्रकार आहे स्थूल, त्याला समग्र म्हणतात, त्याला समष्टी म्हणतात, त्याला समदर्शी म्हणतात. याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. हे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि हे मायक्रो इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राच्या ज्या प्रकारामध्ये अगदी लहान लहान घटकांचा, छोट्या छोट्या संकल्पनांचाही अभ्यास केला जातो, याला म्हणतात सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि अर्थशास्त्राच्या ज्या प्रकारामध्ये व्यापक संकल्पनांचा, मोठ्या संकल्पनांचा आणि समग्रपणे अभ्यास केला जातो, त्याला म्हणतात स्थूल अर्थशास्त्र. अशा रीतीनं अर्थशास्त्राचे प्रमुख मूलभूत दोन प्रकार आहेत. त्यांची नावं आणि त्यांचा अर्थ आपण समजून घेतला. आता याच्या पुढे आपल्याला अजून महत्त्वाचा टॉपिक आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार. हे अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहेत हे दोन वेगळ्या वेगळ्या कारणानं पाडले जातात आणि म्हणून ह्या अर्थव्यवस्थेचे अजून वेगळे वेगळे प्रकार पडतात, ते आपल्याला समजून घ्यायचं. अगोदर आपल्याला उत्पादन घटकाच्या किंवा साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे जे प्रकार पडतात ते समजून घ्यायचे. मग उत्पादन घटकाच्या मालकीनुसार कुठले प्रकार पडतात? पहिला प्रकार आहे भांडवलशाही. भांडवलशाही अर्थव्यवस्था, तिलाच आपण खाजगी अर्थव्यवस्था असंही म्हणतो, तिलाच आपण निर्बंध रहित अर्थव्यवस्था असंही म्हणतो, तिलाच आपण बाजार असंही म्हणतो. यामध्ये खाजगी स्वरूपाची मालकी असते, खाजगी मालकीचे उद्योग व्यवसाय असतात, खाजगी क्षेत्र. याचं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अमेरिका, तुम्हा सर्वांना माहिती आहे, जपान. दुसरा प्रकार कुठला आहे? दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे सरकारच्या मालकीचं उद्योग क्षेत्र असतं. सार्वजनिक अर्थव्यवस्था त्याला म्हणतात, साम्यवादी अर्थव्यवस्था त्याला म्हणतात. आणि मग याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर साम्यवादी राष्ट्र आहेत, रशिया, चीन सारखे, हे समाजवादी अर्थव्यवस्था. आणि त्याच्यानंतर भारतासारख्या देशानं मात्र या दोन्हींच्या चांगल्या गुणवैशिष्ट्यांचं संकलन करून, एकत्र करून नवी अर्थव्यवस्था स्वीकारली, तिला म्हणतात मिश्र व्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्था किंवा मिश्र व्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था का म्हणतात? पहा, मिश्र व्यवस्था म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था, दोन्ही शब्द एकच आहेत. मग मिश्र अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेला का म्हणतात? कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही आणि समाजवादी दोन्ही अर्थव्यवस्थांच्या गुणवैशिष्ट्यांचं एकत्रीकरण आहे, म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. चला, अर्थव्यवस्थेचे उत्पादन घटकाच्या मालकीनुसार तीन प्रकार पडतात. भांडवलशाही म्हणजे खाजगी मालकी असते, समाजवादी म्हणजे सरकारची मालकी असते, आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स असते. भांडवलशाही उद्योग पण असतात आणि सरकारच्या मालकीचे पण असतात, म्हणजे खाजगी पण असतात आणि सरकारच्या मालकीचे पण असतात. आता दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आपल्याला पाहिजे. दुसऱ्या प्रकारचं काय? विकासाच्या अवस्थेनुसार. विकासाच्या अवस्थेनुसार पुन्हा इथं वर्गीकरण कसं केलं जातं तर ज्या देशाचा, ज्या अर्थव्यवस्थेचा प्रचंड विकास झालेला आहे ती विकसित अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेचा प्रवास विकासाच्या दिशेने सुरू आहे मात्र अजून विकास झालेला नाही, विकसित नाही, म्हणून त्याला म्हणतात विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्था. आणि तिसरी आहे अविकसित अर्थव्यवस्था. अविकसित अर्थव्यवस्था. तर अशा रीतीनं इथं विकासाच्या अवस्थेनुसार विकसित, विकसनशील आणि अविकसित अर्थव्यवस्था, आणि इकडं उत्पादन घटकाच्या किंवा साधनांच्या मालकीनुसार भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था आहे. झालं, अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार आपण समजून घेतले. अर्थव्यवस्थेचे प्रमुख प्रकार समजून घेतल्यानंतर आपल्याला
भारतीय अर्थव्यवस्थेचे 3 वैशिष्ट्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. ते 3 अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य समजून घ्यायचे. कुठले? तर एक मगाशी आपण पाठीमागं पाहिलाय तो भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय का म्हणतात? तर त्याचं कारण आहे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही क्षेत्राचा समावेश आहे, त्याचबरोबर समाजवादी क्षेत्राचा सुद्धा समावेश आहे. म्हणजे खाजगीही उद्योग आहेत आणि सरकारी पण उद्योग आहेत. याच्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य आहे, या अवस्थेला दुहेरी अर्थव्यवस्था म्हणतात. दुहेरी अर्थव्यवस्था का म्हणतात? कारण या अर्थव्यवस्थेमध्ये पारंपरिक म्हणजे जुन्या संकल्पनाही जतन करून ठेवल्यात आणि नव्या म्हणजेच आधुनिक संकल्पनांचा सुद्धा समावेश आहे. म्हणून भारताच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी अर्थव्यवस्था म्हणतात. भारताच्या अर्थव्यवस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आहे की ही अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे, विकासाच्या दिशेकडे चाललेली अर्थव्यवस्था आहे. खरं सांगू का, आपण यावर्षी आपल्या देशाचा अमृत महोत्सव, सुवर्ण अमृत, कशाचा? स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव साजरा करतो. 75 वर्ष झाली अमृत महोत्सव. 75 वर्ष उलटून गेली, आपल्या देशाला अजून विकसनशील अर्थव्यवस्था शिकवलं जातं. अरे जो देश अमेरिकेचा जन्मही झाला नव्हता तेव्हा महासत्ता होता, जगात सर्वात जास्त श्रीमंत होता, सोने की चिडिया म्हणायचे, सोन्याचा धूर आपल्या देशातून निघत होता. मात्र गेले 75 वर्ष झाले की आपल्या देशाला विकसनशील शिकवलं जातंय. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे देश चालवण्यासाठी ज्यांना आपण निवडून देतो, अगदी गावापासून गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश हे सगळे चालवण्यासाठी ज्यांना आपण निवडून देतो ते लायक लोक निवडून देत नाहीत. आणि मग लायक नसलेल्या लोकांच्या हातामध्ये देश दिला म्हणजे किती मोठा धोका आपण पत्करलाय. आपण आपल्या जातीचा कुणीतरी नेता आहे म्हणून तो किती नालायक असला तरी त्याला आपलं दैवत मानतोय, आपला नेता मानतोय, निवडून देतोय. आपण आपल्या जातीचा नेता नाहीये म्हणून तो चांगल्या माणसाला विरोध करतोय हे विसरून गेलं आणि हे विसरल्यामुळंच आपल्या राष्ट्राचा विकास विसरलाय. आणि म्हणून गेल्या 75 वर्षापासून फक्त विकसनशील. अरे किती दिवस आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं की 2020 साली भारत हा महासत्ता व्हावा. त्यांचं स्वप्न तसंच राहिलं. कारण का आमची जनता कुठं महासत्ता होण्याचं स्वप्न पाहते. जनता तर या देशावर सट्टा खेळायला निघाली. दारूच्या बाटलीसाठी आणि एका हाडकाच्या तुकड्यासाठी नालायक माणसाला देशाचा मालक बनवताय आणि 5 वर्षे त्यांच्या गुलामीत देश ठेवतो. देश असो, राज्य असो, अशीच परिस्थिती. हे नाही बदललं तर हे सगळे शिकून, तुम्ही अधिकारी होऊन, तुम्ही शिकून काहीच उपयोग नाही. म्हणून देशही सुधारला पाहिजे, आपणही सुधारला पाहिजे. देश सुधारला तर आपण आपोआप सुधारणारे मित्र. चला पुढचा टॉपिक आहे आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना. आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना हाच टॉपिक पाहत आपल्याला संपूर्ण कोर्स कंप्लीट करायचा. याच्यामध्ये आपण 2 दिवसाला एक लेक्चर टाकणार. अशा रीतीनं एका महिन्यामध्ये जवळपास आपण हा संपूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहोत. मग याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाहायचंय आर्थिक नियोजन म्हणजे काय. आर्थिक नियोजन म्हणजे काय? पहिलं नियोजन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? नियोजन सगळ्यांना माहिती आहे. अगदी क्लासला येत असताना, कॉलेजला जात असताना, कुठं लग्नाला जात असताना 2-2 तास ब्युटी पार्लरमध्ये बसणारे मुली तर आहेत आहे, मात्र मुलं पण आहे. नियोजन असतंय बघा. इतक्या नटून थटून कॉलेजला, शाळेला, क्लासला, अकॅडमीला काय द्यायची गरज, पण डोक्यात वेगळं नियोजन असतं. एखादे पाहुणे येणारे तर पाहुणे येत असताना ते कोणत्या लेवलचे त्यानुसार नियोजन असतं. अरे हाय फाय पाहुणे, IAS IPS पाहुणे, मोठे पाहुणे, लाल दिव्याच्या गाडीत येणारे, मोठ्या ताफा येणारे आणि मग त्यांच्यासाठी नवे नवे ग्लास, नवे नवे कप, नव्या नव्या खुर्च्या, काय सगळे घरचे लोक आंघोळ करणार. कशासाठी? स्वागतासाठी. नियोजन. अगदी असंच देशाच्या विकासाचं, देशाच्या कामाचं सुद्धा नियोजन करावं लागतं. नियोजन म्हणजे पुढे करावयाच्या कामासंबंधी अगोदर करावयाची कृती, प्लॅनिंग.
मग आर्थिक नियोजन म्हणजे काय? देशाच्या संदर्भात आर्थिक नियोजन म्हणजे काय? देशातील उपलब्ध साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं वापर करून ठराविक उद्दिष्ट ठराविक काळात पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न, केलेली धडपड म्हणजेच आर्थिक नियोजन होय. ओके, आर्थिक नियोजनाचा आपण अर्थ समजून घेतला. आता आर्थिक नियोजनाचे मुख्य 3 प्रकार पडतात, ते आपण समजून घेऊया. खरं तर आर्थिक नियोजनाचे अनेक प्रकार आहेत, मात्र त्यातले प्रमुख 3 आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग या प्रमुख 3 मध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे आदेशाद्वारे नियंत्रण. आदेशाद्वारे नियंत्रण किंवा आदेशाद्वारे नियोजन. रशिया सारख्या, चीन सारख्या देशामध्ये ऑर्डर सोडून अर्थव्यवस्थेचं आर्थिक ध्येय धोरणांचं नियोजन होतं. रशिया चीन माहिती आहे, रशिया चीन अगदी हुकुमशाहीप्रमाणे ते देशात आदेशाद्वारे. याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो प्रकार आहे तो आहे सूचक नियोजन. सूचक नियोजन म्हणा नाही तर सूचक नियंत्रण म्हणा, की फ्रान्स सारख्या मिश्र अर्थव्यवस्था असणाऱ्या देशामध्ये अशा प्रकारे सूचक नियोजन असतं, सूचनांद्वारे केलं जाणारं आदेश नाही. आणि भारतासारख्या लोकशाहीच्या देशामध्ये प्रलोभनाद्वारे नियोजन केलं जातं, नियंत्रण केलं जातं. म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी MIDC उभा करायची, तिथं चांगली जागा उपलब्ध करून देणं, कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं, लाईट वगैरे उपलब्ध करून देणं, पाणी उपलब्ध करून देणं, याला म्हणायचं प्रलोभनाद्वारे नियोजन झालं. आर्थिक नियोजनाचे हे 3 प्रमुख प्रकार पडतात. नावं विसरायची नाही, फार सोप्या शब्दातच त्याचा अर्थ दडला. आता आर्थिक नियोजनाचे हे प्रकार पाहिल्यानंतर त्याचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. काय? भारताच्या, आपल्या देशाच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास. भारताच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास आपल्याला पाहायचा. आता भारताच्या आर्थिक नियोजनाचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास पाहत असताना आपल्याला 2 टप्प्यामध्ये, 2 भागामध्ये पाहायचं. म्हणजे काय? तर पहिला भाग जो आहे कॅपिटल A ने लिहूया. स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील प्रवास. भारताच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास पाहत असताना स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचा प्रवास आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा प्रवास, असा दोन्ही टप्प्यामधला हा प्रवास पाहायचा. मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला प्रवास पाहत असताना आपल्याला 1931च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनापासून पाहायला सुरुवात करायची. बरं, INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस आपण शॉर्टमध्ये लिहित असतो राष्ट्रीय सभेसाठी, तुम्हाला माहिती आहे. तर हे अधिवेशन भरलं होतं कराचीला. कराचीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल, लोहपुरुष. या अधिवेशनामध्ये अनेक ठराव संमत झाले. मूलभूत हक्काचा ठराव संमत झाला. गांधी आयर्विन कराराला मान्यता मिळाली. म्हणून तर महात्मा गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले इंग्लंडला. हे सगळं झालंय. मात्र या अधिवेशनातली एक महत्वाची घटना आहे की या अधिवेशनामध्ये भारताच्या राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा ठराव संमत झाला. भारताच्या राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा ठराव संमत झालाय. म्हणजेच काय? देश जरी गुलामगिरीमध्ये असला तर देशाच्या विकासासाठी काहीतरी सरकारनं आर्थिक ध्येय धोरण ठरावं, अशा मागणीचा ठराव इथं पास झालाय. एक म्हणून आपण 1931 पासून आपल्या देशाच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास पाहायला सुरुवात केली. याच्यानंतर बघा पुढचा टप्पा पाहायचा आहे आपल्याला 1934चा. 1934चा हा टप्पा पाहत असताना पहिलेच लेक्चर सुरू झाले. आजचा 11:30 रात्रीचे वाजलेले आहेत. म्हणजे जवळपास 12 पर्यंत आपलं लेक्चर पहिलं चालन. त्याच्यानंतर ते एक्सपोर्ट करून तुमच्यासाठी कोर्समध्ये अपलोड करायचं. त्याच्यानंतर मग दुसरं तिसरं असे रात्रीचे 5-6 लेक्चर दिवसाचे, सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंत असे लेक्चर कंटिन्यू ऑगस्ट महिन्यापासून सुरू आहे.
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं जे वर्णन केलंय ते प्रत्यक्ष आम्ही ऑगस्ट महिन्यापासून अनुभवतो. ॲक्च्युली हे मी का सांगतोय, आम्ही करतोय त्या कामाचा गवगवा जाहिरातबाजी हे नाही सांगायचं मला. मात्र आयुष्याच्या एका टप्प्यावर अनेक बाबतीमध्ये स्थिर होऊन सुद्धा काहीतरी मोठं करण्याची इच्छाशक्ती, काहीतरी आदर्श करण्याची इच्छाशक्ती, स्वप्न माणसाला शांत बसू देत नाही. आणि आमच्या सर्व कुठल्याही परीक्षेची तयारी करत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकडून हीच अपेक्षा आहे की स्वप्न पूर्ण होईपर्यंत, ध्येय साकार होईपर्यंत थांबायचं नाही, हार मानायची नाही, लढत राहायचं, रात्रंदिन कष्ट करत राहायचं, अभ्यास करत राहायचं. शेजारच्या हॉलमध्ये अभ्यासिकेमध्ये पलीकडं आमचे विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यांनाही माहिती आहे की अरे गेले ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे 1 वर्ष होत आलंय, डे नाईट जर आपले सर काम करीत असतील आपल्या ध्येयासाठी, आपण आपल्या ध्येयासाठी किती. म्हणून दिवसभर तर मुलं अभ्यास करतातच करतात. मुलं 3:30 वाजेपर्यंत अभ्यास करतात आणि पुन्हा सकाळी 7च्या लेक्चरला हजर असतात. म्हणून तर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीचा हा रिझल्ट हा सगळीकडं, सगळ्या क्षेत्रामध्ये, सगळ्या परीक्षेमध्ये अत्यंत चांगला आहे. आणि असाच रिझल्ट मिळावा, अशाच पद्धतीचं यश प्रत्येक विषयामध्ये परफेक्ट झाल्यानंतर होणारच. आणि म्हणून हा विषय आपला, हा कोर्स थोडासा पाठीमागे राहिला होता, हा कंप्लीट करण्याचा संकल्प मी केलाय आणि तो कंप्लीट करणारच आहे. आणि म्हणून आजचं हे पहिलं लेक्चर तुम्हा सर्वांसाठी आहे. 1934ची घटना आहे. म्हैसूर संस्थानचे एक नामवंत दिवाण आहेत, त्यांचं नाव आहे एम विश्वेश्वरय्या. ज्यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय अभियंता दिन, नॅशनल इंजिनिअरिंग डे म्हणून साजरा केला जातो. दक्षिण भारतामध्ये आपल्या इंजिनिअरिंगच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या, अभ्यासाच्या, कौशल्याच्या जोरावर अनेक बांधकामं, धरणांची कामं त्यांनी केली, म्हणून त्यांचा गौरव. यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव आहे प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीयांना आवाहन केलं होतं, प्लॅन ऑर पेरिश, नियोजन करा अथवा नष्ट व्हाल, नियोजन करा किंवा नष्ट व्हाल, अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं होतं. आणि आपल्या देशासाठी त्यांनी 10 वर्षाची योजना मांडली होती. आता जशी 5 वर्षाची म्हणून आपण पंचवार्षिक म्हणतो, मात्र त्यांनी 10 वर्षाची संकल्पना मांडली होती. हा मुद्दा पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. 1938ची घटना पाहिला. पुन्हा एकदा राष्ट्रीय सभेचं अधिवेशन आहे. हे कुठं? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली आहे. हरिपुरा या ठिकाणी भरले. 51वं अधिवेशन होतं. 51 बैलांचा गाडा झोपून नेताजींची मिरवणूक काढली होती. आणि यातलीच एक महत्वाची घटना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मागणीनुसार, यांच्या आग्रहाखातर या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली. राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना ही नेताजींची संकल्पना असल्या कारणानं नेताजींनाच पुढे स्थापन झालेल्या भारताच्या नियोजन आयोगाचे जनक असं म्हणतात. भारतीय नियोजन आयोगाचे जनक नेताजींना का म्हणतात? कारण या अधिवेशनामध्ये अशा प्रकारची संकल्पना मांडली होती, देशाच्या आर्थिक विकासासंदर्भात एक राष्ट्रीय स्तरावर काम करणारी, नियोजन करणारी संस्था असावी, स्थापन केली नेहरूंच्या अध्यक्षतेखाली. कोणती राष्ट्रीय नियोजन समिती? कुठल्या अधिवेशनात? 38च्या हरिपुराच्या अधिवेशनात, ज्याचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. 1938ची घटना पाहिल्यानंतर पुढची घटना आहे 1944. 1944ची काय घटना आहे? 1944ची घटना आहे मुंबईतील अर्थ उद्योग क्षेत्रातील 8 कंपन्या एकत्र आल्या. या 8 कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक योजना मांडली. त्या योजनेला टाटा बिर्ला योजना असे म्हणतात. टाटा बिर्ला योजना ही मुंबईमध्ये मांडली आणि म्हणून हिला मुंबई योजना असंही म्हणतात. मुंबई योजना. टाटाच अध्यक्ष होते. किती कंपन्या? 8 कंपन्या. कधी? 1944. याच्यानंतर त्याच वर्षीची घटना आहे 1944. 1944
काय? श्रीमान नारायण अग्रवाल. श्रीमान नारायण अग्रवाल यांनी एक योजना मांडली. त्या योजनेला गांधीवादी योजना असे म्हणतात. गांधीवादी योजना कोणी मांडली? श्रीमान नारायण अग्रवाल यांनी मांडली. कधी मांडली? 1944. मात्र सामान्य जनतेचा विचार करणारी योजना असावी या हेतूनं 1945 रोजी या मुंबई योजनेला म्हणजे टाटा बिर्ला योजनेला प्रत्युत्तर म्हणून मानवेंद्रनाथ रॉय यांनी एक योजना मांडली. तिला जनता योजना म्हणतात किंवा लोकांची योजना म्हणतात. जनता योजना किंवा लोकांची योजना म्हणतात. भारताच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला हा प्रवास पाहिला. आता आपल्याला पुढचा प्रवास जो पाहायचा आहे तो स्वातंत्र्योत्तर कालखंडातला प्रवास पाहायचा आहे. चला, स्वातंत्र्योत्तर प्रवास. स्वातंत्र्यानंतरचा हा जो भारताच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास आहे तो भारताच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास पाहूया. याला आपण बी क्रमांक देऊया. पाठीमागं स्वातंत्र्यपूर्व कालखंडाला ए दिला, आता आपण याला बी क्रमांक दिला. मग याच्यामधली एक महत्वाची घटना आहे. 1950 साली जयप्रकाश नारायण ज्यांनी 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली होती, ज्याचे पहिले अध्यक्ष होते आचार्य नरेंद्र देव, ते जयप्रकाश नारायण. मालगुडी डेज हे आर.के. नारायण यांचं आहे, ते वेगळं, आणि हे जयप्रकाश नारायण यांनी एक योजना मांडली. त्या योजनेचं नाव आहे सर्वोदय योजना. सर्वोदय योजना कोणी मांडली? जयप्रकाश नारायण यांनी मांडली. कधी मांडली? 1950 मध्ये मांडली. आता 1950 ची फार महत्वाची घटना आहे, ती आपल्याला पाहायची. पॉइंट टाकतोय मी इथं. नियोजन आयोग. प्लॅनिंग कमिशन PC. प्लॅनिंग कमिशन. नियोजन आयोगाची सर्वपक्षीय मागणी झाली 19 जानेवारी 1950 रोजी मागणी केली. आणि या मागणीनुसार दिनांक 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची मंत्रिमंडळाच्या विशेष ठरावानुसार स्थापना झाली. 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली. आणि या नियोजन आयोगाची पहिली बैठक 28 मार्च 1950 रोजी झाली. पहिली बैठक. ही पहिली बैठक कुठं झाली? दिल्लीला. आता केंद्र सरकार कुठं बैठक घेणार आहे? दिल्लीलाच. बरोबर आहे, केंद्राच आहे. दिल्लीला बैठक झाली. ओके, आता या योजनेबद्दल थोडीशी माहिती लक्षात घ्या. या योजनेचं स्वरूप आहे सल्लागारी संस्था आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या योजनेला असंवैधानिक म्हणतात कारण संविधानात या योजनेचा समावेश नाही. या योजनेला अवैधानिक म्हणतात कारण या योजनेचं विधेयक पास होऊन कायदा झालेला नाही म्हणून अवैधानिक म्हणतात. अशा या नियोजन आयोगाचे अध्यक्ष देशाचे प्रधानमंत्री असतात. मग अर्थातच पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते. उपाध्यक्ष सदस्यांपैकी एक. मग सदस्य कोण? तर सदस्यांमध्ये मग प्रधानमंत्री असतील, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री महत्वाचे, गृहमंत्री असतील, संरक्षण मंत्री असतील, नियोजन मंत्री असतील, अर्थमंत्री असतील. पहिल्या नियोजन आयोगामध्ये 8 मंत्री इथं सदस्य म्हणून होते. अशा प्रकारचा हा नियोजन आयोग. या नियोजन आयोगाचं 1 जानेवारी 2015 रोजी विसर्जन केलं पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी. आणि यांनी या नियोजन आयोगाच्या जागेवर नीती आयोगाची स्थापना केली. नीती आयोग. हा नीती आयोग 2015ला आहे. आपण 2015 पर्यंतच्या पंचवार्षिक योजना पाहत गेल्यानंतर नीती आयोग पाहणार आहोत. ठीक आहे, नियोजन आयोग क्लिअर झाला. परंतु या नियोजन आयोगामध्ये एक कमतरता राहिली होती. काय? तर देशाच्या नियोजनामध्ये घटक राज्याने केंद्रशासित प्रदेशांना सामावून घ्यायचं बाकी होतं. आणि म्हणून
घटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकांना सामावून घेण्यासाठी एक दुसरी संस्था स्थापन झाली. त्या संस्थेचं नाव आहे राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, NDC. बर, देशाच्या नियोजनामध्ये घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सामावून घेण्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट 1952 रोजी या संस्थेची स्थापना झाली. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना. ही सुद्धा अवैधानिक आहे, म्हणजे विधेयक पास होऊन कायदा नाही झालेला. ही सुद्धा असंवैधानिक संस्था आहे, म्हणजे संविधानामध्ये हिचा समावेश नाही. मंत्रिमंडळाच्या विशेष ठरावानुसार स्थापन झाली. हिचे अध्यक्ष कोण असणार आहे? हिचे अध्यक्ष प्रधानमंत्रीच असणार आहे. सेम उपाध्यक्ष केंद्रीय मंत्र्यांपैकी म्हणजे सदस्यांपैकी एक असणार आहे. सदस्य कोण असणार आहे? तेच केंद्रीय मंत्री असणार आहे. पण अजून एक महत्त्वाचा विशेष असा आहे की प्रत्येक घटक राज्याचे मुख्यमंत्री इथं सदस्य असणार आहेत. त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, मग हे प्रशासक बहुतांशी राज्यपाल आहेत, हे प्रशासक सुद्धा तिथं राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये असणार आहेत. अशा रीतीनं भारताच्या आर्थिक नियोजनाच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातील प्रवासामधल्या या दोन महत्त्वाच्या संस्था, नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशन आणि दुसरी राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे NDC, दोन्ही संस्थांबद्दलची आपल्याला माहिती असायला पाहिजे. अशा रीतीनं या दोन्ही संस्थांबद्दलची माहिती पाहिल्यानंतर आपल्याला अजून काही छोट्या छोट्या संकल्पना, मुद्दे पाहायचे. त्याच्यामध्ये एक, भारताचं आर्थिक वर्ष जे आहे ते आर्थिक वर्ष कधी सुरू होतं? तर ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. लक्षात राहू द्या, 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजे आत्ताच 2022 जर पाहायचं म्हटलं, 2022चं आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2022ला सुरू होणार आणि 31 मार्च 2023ला संपणार. आर्थिक वर्ष. आणि महसूल वर्ष, महसूल वर्ष आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करायचं चाललंय. त्यासाठी समिती स्थापन झाली, त्यावर काम सुरू आहे. काही दिवसात होऊ शकतं, सध्या तर असंच. महसूल दिन असतो 1 ऑगस्ट आणि मग तेव्हापासूनच सुरुवात होते महसूल वर्ष. 1 ऑगस्ट ते 31 जुलै झालं महसूल वर्ष. अजून पुढची गोष्ट, भारताने नियोजनाची संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारली? तर भारतानं नियोजनाची संकल्पना रशिया या देशाकडून स्वीकारली. बर, भारतासाठी 5 वर्षाची योजना, ही भारतासाठी 5 वर्षाची योजना कोणी मांडली? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 5 वर्षाची योजना मांडली. आणि मग म्हणून तर या 5 वर्षाच्या योजनेला 5 इयर्स प्लॅनिंग, पंचवार्षिक योजना म्हणतात. पुढचा प्रश्न, पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी कोण देते? तर अंतिम मंजुरी संसद देते. लक्षात राहू द्या, पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी संसद द्यायची. पुढे झालं आर्थिक नियोजन, आर्थिक नियोजनाचा प्रवास. ही बेसिक माहिती आपण इथं पाहत आहोत. आणि या बेसिक माहिती बरोबरच आता आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहायला सुरुवात करायची आणि तो म्हणजे पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना म्हणजे काय? तर 5 वर्षाच्या ज्या योजना आहेत त्या. सगळ्यात अगोदर अनेकांना पंचवार्षिक योजनांचा जो कालखंड आहे तो लक्षात ठेवायला अवघड जातो. आता मी तुम्हाला हा कालखंड लक्षात कसा ठेवायचा याची एक आयडिया सांगतो. पाठ नाही करायचा, घोकमपट्टी नाही करायचं, आयडिया आहे त्याच्यासाठी. आणि बघा तुम्हाला या आयडियाचा खूप चांगला फायदा होईल. काय? ह्या ज्या 5-5 वर्षाच्या योजना आहेत याची सुरुवात कधी झाली? बघा, पहिली पंचवार्षिक योजना 1951ला 1 एप्रिलला सुरू होते. पंचवार्षिक योजना 31 मार्चला संपते. पंचवार्षिक म्हणजे 5 आहे, अधिक 5 करा, 1956 येणार आहे. यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते अधिक 5 करा, 61 होणार आहे.
यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना 1961 ते अधिक 5 करा, 1966 होणारे अशा 3 पंचवार्षिक योजना झाल्या. आणि त्यानंतर 3 वार्षिक योजना पुन्हा आहेत. 3 वार्षिक योजना आहेत. यांना नियोजनाची सुट्टी म्हणतात, प्लॅन हॉलिडे म्हणतात. मग 3 वार्षिक योजना कधी 66 अधिक 3 म्हणजे किती 69 आहे झालं. 3 नंतर 3 पंचवार्षिक योजनेनंतर 3 वर्षाचा गॅप आला. मग पुन्हा रेग्युलर सुरू झालं. इथं 69ला वार्षिक योजना संपल्यात. मग चौथी पंचवार्षिक योजना 1969 अधिक 5 करा 1979. मात्र 1977 मध्येच काँग्रेसचं सरकार पडलं, जनता सरकार आलं. आणि या जनता सरकारच्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली या चौथ्या पंचवार्षिक योजनेला 78 मध्येच बंद केलं. आणि पुन्हा चौथ्या पंचवार्षिक योजनेनंतर मग जनता सरकारची सरकती किंवा साखळी योजना जी आहे ती साखळी योजना सुरू झाली. मग ही 2च वर्षे ठरली 80ला, तर त्यांचं बी सरकार पडलं. म्हणून 1978 ते 80 असा 2 वर्षाचा या सरकती योजनेचा फक्त आपण कालखंड कसे लक्षात ठेवायचे हे पाहतोय. आता झाली सुरू परत 5वी पंचवार्षिक योजना. 5वी 1969 ते 5 74 ऐका 74. याच्यानंतर मग 5वी आली. 5वी नंतरचा गॅप आहे 3 नंतर 3 वर्षाचा, 5 नंतर 2 वर्षाचा, 7 नंतर 2 वर्षाचा. 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 79 होती. आणि मग ही बंद पडली 78ला. हा लक्षात राहू द्या, गडबड झालं. 5 नंतर 2 वर्षाचा गॅप झाल्यानंतर आता 6वी पंचवार्षिक योजना कधी असणार आहे. इथं 80ला सुरू संपली ही मध्ये साखळी योजना. मग 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 85. 7वी पुन्हा रेग्युलर असणार 1985 ते 90. पुन्हा इथं काय झालं 2 वार्षिक योजना झाल्या. 2 वार्षिक योजना झाल्या म्हणजेच कधी 1990 ते 92 2 वार्षिक योजना. आता मात्र खंड नाही. 7 नंतर 2 वर्षाचा, 5 नंतर 2 वर्षाचा खंड आणि 3 नंतर 3 वर्षाचा खंड असं लक्षात ठेवायचं. आता मग 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 92 ते 97 असणारे. 9व्या पंचवार्षिक योजनेचा 1997 ते 2002 असणारे. 10व्या पंचवार्षिक योजनेचा 2002 ते 2007 असणारे. 11व्या पंचवार्षिक योजनेचा 2007 ते 12 असणारे. 12व्या पंचवार्षिक योजनेचा 2012 ते 17. अशा रीतीनं मग 8 नंतर मग काय खंड नाही मध्ये. अशा रीतीनं पंचवार्षिक योजनेचा कालखंड जो तुम्हाला पाठांतराला गोकंपटीला अवघड जातो ना, फक्त काय करायचं इथं 3 नंतर 3 वर्षाचा गॅप आहे, 5 नंतर 2 वर्षाचा गॅप आहे, 7 नंतर 2 वर्षाचा गॅप आहे. एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काहीच अवघड नाही. आता आपण एक पंचवार्षिक योजना डिटेलमध्ये परफेक्टरित्या कुठल्याही परीक्षेच्या तयारी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा प्रकारे आपण क्रमाक्रमाने शिकणार. मात्र पुढच्या लेक्चरमध्ये, या लेक्चरमध्ये आपण अर्थशास्त्र शिकण्यासाठीची बेसिक माहिती समजून घेतली. अर्थशास्त्र स्वरूप व व्याप्ती आपण समजून घेतलं. अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये अनेक दिग्गजांचं जे मौलिक योगदान आहे ते आपण समजून घेतलं. मग अर्थशास्त्राचे मूलभूत प्रकार पाहिले, अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहिले. यानंतर मग पुढे आपण भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य पाहिले. नंतर आर्थिक नियोजनाचा अर्थ पाहिला. नंतर आर्थिक नियोजनाचा प्रवास पाहिला. या आर्थिक नियोजनाचा प्रवासामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंड पाहिला. यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंड पाहिला. यामध्येच आपण नियोजन आयोग पाहिले. यामध्येच आपण राष्ट्रीय विकास परिषद पाहिली. बाकीची बेसिक माहिती पाहिली आणि पंचवार्षिक योजनेचं उद्घाटन केलं. या लेक्चरमध्ये, या भागामध्ये इथंच थांबणार आहे. मात्र पुढच्या भागामध्ये एक क्रमाने पंचवार्षिक योजना अत्यंत परफेक्टरित्या आपण समजून घेणार आहोत. हे लेक्चर, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. सांगा तुमच्या शुभेच्छा, तुमच्या कमेंट्स या मला करेक्शनसाठी सुद्धा आणि प्रेरणादायी सुद्धा ठरत असतात. आणि म्हणून तुमच्या कमेंटचं मनपूर्वक मी स्वागत करत असतो. याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांसाठी हे लेक्चर, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारचे लेक्चर व्हिडिओ तुम्हाला आल्यानंतर नोटिफिकेशन येणारे कळणार आहे.
याचबरोबर हा संपूर्ण कोर्स जॉईन करण्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा, मास्टर माइंड अकॅडमी नावाचं. हा कोर्स अवघ्या 100 रुपयामध्ये त्याच कोर्समध्ये जाऊन तुम्हाला त्याचं पेमेंट करता येणार आहे. चला या भागामध्ये, या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.